पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी। आपली झालीच आहे सगळी तयारी। आता पुरुष मंडळींचा चहा पिऊन झाला म्हणजे मग पूजेचं बघता येईल। सांभाळून हा। हो हो झालंच। तुला सांगू उर्मी, अगं माझ्या सासूबाई फार प्रेमळ होत्या, म्हणजे मला अगदी लेकीसारखं सांभाळलं त्यांनी। अगं लग्न करून या घरात आले तेव्हा किती लहान होते मी, अवघी 17 वर्षाची तर होते, आणि 19व्या वर्षी रामचंद्र झाला मला। बापरे। माझ्या सासूबाईंना ना देवाधर्माचं खूप होतं बाई, पण पुढे त्या आजारी पडल्या, तशी मग बाहेर जाऊन वडाची पूजा करणं काही शक्य होईना। मग घरातच पाटावर वडाची रांगोळी काढायच्या, त्याची पूजा करायच्या आणि त्याच्या भोवती 7 प्रदक्षिणा घालायच्या। मग मी पण त्यांच्याबरोबर घरातच वड पूजायचे आणि बाहेर जाऊन खऱ्या वडाची पूजाही करायचे। सासूबाईंची आठवण म्हणून मी अजूनही ती प्रथा कायम ठेवली आहे। म्हणून आधी आपण घरात वड पूजूया आणि मग बाहेर जाऊया। उर्मी, अगं ही साडी काय छान दिसते तुला। तुम्हीच दिली आहेत माई। अगं हो, पण रंग काय खुलून दिसतोय, छान। चला बाई, बोलत काय बसले मी, आटप पटपट। तर पावसा पाण्याचं वेळेवर पूजा झालेली बरी। ये। आत्या, माझ्यात काय कमी आहे ग? म्हणजे असं काय आहे त्या उर्मीत म्हणून यांनी मला डावलून तिच्याशी लग्न केलं? अगं शिक्षण आहे तिच्याकडे, पदवी आहे, पण तिला माझ्यासारखा स्वयंपाक येतो का करता? तो ती आत्ता पण शिकेल। तू कुठनं आणणार आहेस पदवी? संसाराला पदवी नाही, अक्कल लागते। ती आहेस तिच्याकडे, पण ती या घरासाठी बनलेली नाही। म्हणजे? अगं अधर्मी आहेत तिच्या घरचे सगळे। म्हणजे मला कळलं नाही। अगं नास्तिक आहेत। काय? तुला कोणी सांगितलं? ते असंच। नंदे, अक्कानी सांगितलेलं कायम लक्षात ठेवायचं। पुनर्वसूचं लग्न झालंय। आयुष्यभर ज्या माणसाला पती मानून वड पूजला त्या माणसाला मी असं एका फटक्यात नाही विसरू शकत। अगं पण अगं लहानपणापासून पती मानलंय मी त्यांना। त्याचा काही उपयोग आहे का आता? आयुष्यभर एकच स्वप्न पाहिलं, या घराची सून बनून येण्याचं, या घराची मालकीण होण्याचं आणि मठाची स्वामिनी होण्याचं। ते स्वप्न अशा कुठल्या तरी अधर्मी मुलीसाठी सोडून देऊ? मग आता काय करणार आहेस तू? आता मी काहीच करणार नाहीये, जे काही करायचंय ते देव करेल। आता सुरुवात करूया हा पूजेला। हा कुमुद, ये तू, चल कर आधी पूजा। माई, अहो हा तुमचा मान आहे। अगं पूजेत कसला आलाय मानपान, आणि इतके वर्ष केलंय मी सगळं, आता तू आणि उर्मिनीच सगळं सांभाळायचंय पुढे येऊन। आता तुम्हीच करा, ये। अहो पण माई, अगं कर, तू कर, ऐक माझं, ये। ठीक आहे। हा उर्मी, आता तू कर पूजा, ये। माई मी करते। बरं तू कर आधी, ये। शाबास। चल उर्मी, आता तू पूजा करून घे। मी करू?
नको. का? का काय का? उर्मी सून आहे या घरची. पण जीजींनी केली ना उर्मीच्या आधी. अगं लग्न झालंय त्यांचं, तुझं काय आता मध्येच? अगं वडाची पूजा लग्न झालेल्या बायका करतात. तू पुढल्या वर्षी कर हो सवाष्ण म्हणून ही पूजा. मग मोठ्यांना नमस्कार तरी करू शकते का? हो चालेल की. मी कळवतो तुला. चालेल. आणि हे काय? माझ्या कशाला पाया पडतेस? मी सगळ्यांच्याच पाया पडते. मग तुम्ही मोठे आहात ना. हे बघ, मला असलं काही नाही आवडत. हा हो सांग. उर्मी तू घे ग पूजा कर. हा हा. आणि पूजा झाली की नवऱ्याला नमस्कार करायचा हो. पुनर्वसू. पुनर्वसू. हॅलो, मी नंतर करतो. थांब हो. नमस्कार कर. अगं हे काय? माईनीच सांगितलंय. अरे आशीर्वाद दे तिला काहीतरी. अगं एवढा चांगला नवरा तिला मिळाला आहे, आशीर्वादाची काय गरज आहे? माई आता तुम्ही पूजा करून घ्या, सगळ्यांची झालीये. हो बाई करते. काय झाली का पूजा? हो झाली आहे. चा. नमस्कार. अरे सुखी राहा, सुखी राहा. आटोपलं का इथलं सगळं? हो आटोप. आता फक्त तुमच्याकडून सत्यवान सावित्रीची गोष्ट ऐकायची नाही. दरवर्षी तर ऐकता. हो पण यावर्षी उर्मी आहे, नंदिनी आहे, आत्याबाई आहेत आणि तुम्ही फार छान विवेचन करता सगळ्याचं. सांगा ना गोष्ट. दादा सांगा ना गोष्ट. अरे लहान मुलासारखंच करताय अगदी. अहो ऐकायची आम्हा सगळ्यांना आणि तुम्ही छान सांगता. आणि शिवाय इतर लोक यायला अजून बराच अवकाश आहे. बर चला ऐकवतो. तर ऐका. वटपौर्णिमेला धार्मिक अधिष्ठान तर आहेच, पण हे सावित्री सारख्या चतुर, निष्ठावान आणि बुद्धिवान स्त्रीला अभिवादन सुद्धा आहे. सत्यवान सावित्री हे पती पत्नीच्या प्रेमाचं, निष्ठेचं प्रतीक मानलं जातं. सावित्रीची पतिनिष्ठा सगळ्यांनाच माहिती आहे, पण तिचं बुद्धिचातुर्य, वादविवाद कौशल्य फार कमी लोकांना माहिती आहे. एकदा एखाद्या व्यक्तीचे प्राण गेले की काहीही केलं तरी ते परत मिळू शकत नाहीत. हा यमाचा धर्म आहे, नियम आहे. तरी देखील सावित्रीने सत्यवानाचे, आपल्या पतीचे प्राण यमाकडून परत कसे मिळवले त्याची ही कथा. मद्रदेश राज्याचा अश्वपतीनाथ या नावाचा एक खूप धार्मिक राजा होता. त्याला सवित्र देवाच्या म्हणजेच सूर्य देवाच्या कृपेने एक सुंदर असं कन्यारत्न प्राप्त झालं. तिचं नाव त्यांनी वरदा सावित्री असं ठेवलं, म्हणजेच आपल्या सत्यवानाची ही सावित्री. सावित्री उपवर झाल्यावर तिच्यासाठी वर संशोधन सुरू झाले. साल्व राज्याचा राजा धूमतसेन याचा पुत्र सत्यवान याच्याशी तिचा विवाह ठरला. पण या सत्यवानाबाबत नारद मुनींनी एक भविष्य वर्तवले होते. लग्न झाल्यानंतर सत्यवान फक्त 1 वर्ष जगेल. या भविष्यामुळे अश्वपती राजा आणि त्याचे कुटुंबीय अतिशय चिंताग्रस्त झाले. सावित्रींनी सत्यवानाशी लग्न करू नये
असा त्यांनी मायेपोटी तिला सल्ला देखील दिला. पण सावित्रीने ठामपणे सांगितले, ज्याच्याशी माझे लग्न ठरले आहे त्याच्याशीच मी ते करणार. त्याप्रमाणे सत्यवान सावित्री यांचा विवाह झाला. मग त्यांनी एका जंगलामध्ये आपला संसार सुरू केला. आणि यथावकाश नारद मुनींच्या भविष्यवाणीप्रमाणे 1 वर्षानंतरचा तो दिवस आला. सत्यवान जंगलामध्ये झाड तोडत असताना अचानक त्याला ग्लानी आली आणि त्यांनी सावित्रीच्याच मांडीवर डोकं ठेवलं. भविष्यवाणी खरी ठरली. मृत्यूची देवता यम सत्यवानाचे प्राण घेऊन जाण्यासाठी आले. ते त्याचा प्राण घेऊन निघाल्यावर सावित्रीही त्यांच्या मागोमाग निघाली आणि आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी वारंवार त्यांच्याकडे याचना करू लागली. यमदेवाने तिला सांगितलं की हे यमधर्मांच्या नियमांना धरून नाही. एखाद्या व्यक्तीचे प्राण गेले तर ते काहीही करून परत मिळू शकत नाहीत. तरीही सावित्री हटली नाही. ती यमदेवांना वारंवार एकच गोष्ट सांगत राहिली, जिथे माझे पती तिथे मी. माझ्या पतीशिवाय मी जगू शकत नाही. यमदेवांनी तिला सर्वतोपरी समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण सावित्री काही केल्या बदली नाही. या दरम्यानच्या प्रवासात सावित्रीने यमदेवाशी खूप गोष्टींवर चर्चा केली, युक्तिवाद केला, आध्यात्मिक चर्चा केली. शेवटी सावित्रीचा निग्रह आणि बुद्धिमत्ता बघून यमदेव म्हणाले की ठीक आहे, तुझ्या पतीच्या प्राणाव्यतिरिक्त तू कुठलाही वर माग, तो मी तुला देईन. सावित्रीने क्षणभरच विचार केला आणि यमदेवांकडे एक वर मागितला. राजसिंहासनावर बसणाऱ्या माझ्या मुलाचे नामकरण माझ्या सासऱ्यांनी त्याचे मुखकमल बघून करावे. आणि यमदेव तथास्तु म्हणाले. आता बघा, सावित्रीने या एका वरात 3 वर मागितलेले आहेत. राजसिंहासनावर बसलेल्या माझ्या मुलाचे, तर तिला मुलगा जर व्हायला हवा असेल तर सत्यवान जिवंत असायला हवा. तो राजसिंहासनावर बसल्यावर त्याचे नामकरण सासऱ्यांनी करावे, म्हणजे राजसिंहासन मिळायला हवं. जे तिच्या सासऱ्यांचं राज्य गेलेलं आहे ते परत मिळायला हवं. आणि राजसिंहासनावर बसलेल्या मुलाचे मुखकमल बघून नामकरण करावे, म्हणजेच तिच्या सासऱ्यांची गेलेली दृष्टी परत मिळाली. यमदेव तिच्या या बुद्धी चातुर्यावर प्रसन्न झाले, संतुष्ट झाले आणि त्यांनी सत्यवानाचे प्राण परत देऊन टाकले. आता तुमच्या लक्षात आलं असेल, हे सगळं त्या वटवृक्षाखाली झालं, म्हणून वडाला महत्व. वडाच्या झाडाखाली ब्रह्मदेवाचा, सावित्रीचा वास असतो असं मानलं जातं. म्हणून वटसावित्रीला वडाची पूजा करायची. वटसावित्रीचं व्रत हे पतीच्या आयुष्यवर्धनार्थ करायचं असतं. म्हणून आपल्या परंपरेत या व्रताला खूप महत्व आहे. असा आहे वटपौर्णिमेचा महिमा. खरंच असं झालं असेल का? एखाद्या स्त्रीने ठरवलं तर ती पतीसाठी यमाचंही मन वळवू शकते. यातला धार्मिक भाग सोडला तर एका बाईच्या स्ट्रेंथची गोष्ट आहे ना ही. काय छान वाटले ऐकून. मला वटपौर्णिमेचा हा भाग माहितीच नव्हता. मग चालायचं का आता? तुम्ही म्हणाल तसं. या कोणीतरी एका व्यक्तीनं खूप छान कल्पना मांडली आहे. वडाचं वृक्षारोपण यासारखी वडाची दुसरी पूजा असणार नाही. आणि आपल्या आई वडिलांच्या आठवणीला लावलेलं रोप असलं म्हणजे लोक प्रेमानं काळजी घेतील यात शंकाच नाही. तेव्हा चला, या नवीन चांगल्या प्रथेमध्ये आपण सगळे सहभागी होऊया. चला चला. रुमी, या पूजेचं तुझ्यावर कुठलंही बंधन नाहीये. तू हळूच सटक तिथून. आपण वृक्षारोपणाला भेटूयात. तुझं आयुष्य वाढणार असेल तर करेन मी. रुमी, तू मानतेस हे सगळं? काय फरक पडतो? शेवटी आपण जे काही करतो ते आपल्या माणसांसाठीच ना. चल तू.
आल्या आल्या माई आल्या. या माई, तुमचीच वाट पाहत होतो. हो चला आता सुरुवात करूया पूजेला. असं कसं माई? पूजेचा मान तुमचा आहे, तुम्ही सुरुवात करा पहिली. काय असं काही नाही, सगळ्यांनीच करायची पूजा. या उर्मी ये, तुला दाखवते कशी असते पूजा. गंमतच आहे सगळी. यातलं मी काहीच मानत नाही खरं तर. मला वाटलं होतं हे करायला मला अजिबात आवडणार नाही, पण असं काहीच नाहीये. बाबा म्हणतो तसा पर्यावरणाचा इश्यू सोडला तर यात काहीच वाईट वाटत नाहीये मला. अगदी छान वाटतंय. हा दादांनी सांगितलेल्या गोष्टीचा परिणाम आहे का? मला खरं वाटलंय का हे सगळं? का आवडलंय? मी वासूसाठी काहीतरी करते, तेही थोडं आउट ऑफ द वे जाऊन, थोडं वेगळं, जे मी आधी कधीच केलं नाहीये असं काहीतरी. मी वासूसाठी काहीतरी करते ना, याचा आनंद जास्त होतोय आज मला.